घेते व्हिडिओ. शाणूला पण देऊ. मला नको तू, मला नको. शुभ सकाळ मंडळी. सो तुम्ही आधू शेटला बघितलं असेल किती बोलतो आता, आणि गावाला गेलेला. सो गावावरून आला आहे तो, आणि आता त्याची मस्त अशी सुरू राहील. सो इथे तुम्ही बघू शकतात. मी म्हटलं आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करू. गावाकडची पद्धत आहे आमची डाळ मेथी भाजी, तर ती म्हटलं शेअर करूया. सो इथे मी तुझी डाळ मी भिजत टाकलेली, 15 मिनटं भिजत ठेवली असेल मी, आणि त्यानंतर मी बॉईल करायला ठेवली आहे. जास्त नाही, 10 ते बस 10 मिनटं बॉईल करून घेईल. जिऱ्याची फोडणी देऊन बॉईल करून घेतलं, आणि एक साईडला शेंगदाणे भाजून घेतले, मिरच्या भाजून घेतल्या, त्यामध्ये लसूण आणि जिरं करून पेस्ट करून घेतली, आणि मेथी घेतली. मेथी जास्त मी बारीक कट नाही करत, जास्त मोठी मोठीच ठेवते. आणि मेथी मी ती डाळ जी भिजत शिजवायला टाकली त्यामध्ये टाकून घेतली. आणि मेन म्हणजे मला कढई शेअर करायची, त्याची बायकांना काही भांडे घेतलं त्यांना तर जाम खुशी होते. तर मलाही कढई घेतलेली मी स्टीलची, तर म्हटलं शेअर करू तुमच्यासोबत. आणि एक वेगळीच खुशी असते आणि आनंद. आपण बायकांनाच हा आनंद माहिती आहे, आपण जोवर आपल्या घेतलेल्या वस्तू शेअर करत नाही तोपर्यंत चैन नाही पडत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि घेतल्या मी अगोदर कोमलला दाखवली, आणि म्हटलं तर चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर आता मी भाजीला फोडणी देण्यासाठी घेतलं आहे, आणि तेल टाकलं आहे. तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, कारण तेल मी कमी यूज करते म्हणून मी 2-1 पळ्या टाकल्या फक्त. तुम्हाला जर तेल जास्त पाहिजे तुम्ही तेल जास्त टाकू शकता. आणि मी इथे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे, शेंगदाण्याची पेस्ट, मिरची, लसूण आणि जिऱ्याची, ते मी टाकून घेतली आहे. आणि मसाला होता तो पण म्हटलं चला त्या पीठ मळून घ्या, कारण मला जायचं होतं. तर एक साईडला भाजीचा मसाला होता, तर एक साईडला पीठ मळून घेतलं मी. आणि थोडा मसाला झाल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता मसाला झाला आहे मस्त ऑलमोस्ट आपला. आणि यामध्ये आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आणि मेथी ती ॲड करून घेणार आहे, त्यानुसार मिक्स करून घेणार आहे. आणि जेवढं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे रसाची, आता आमच्याकडे असं रसा भाजी खातं सर्व, तर मग त्या हिशोबाने मी केली. आणि एक साईडला चपाती चालू केलेली मी बनवायला. आणि साची सानूला भूक लागलेली, तर त्यांना म्हटलं वाढून येते. आणि साची सानूचं जेवण झालेलं, आणि हे आले जेवायला. तर मी माझ्यासाठी भाकरी केलेली, आणि म्हटलं यांना पण दिली थोडी चपाती आणि भाकरी असं दिलं. आणि मी ठेचा बनवला ॲक्च्युली, मला बरं नाही तर माझं तोंड एवढं कडू झालं आहे, मला भूक एवढी लागते बट खायला काय होतं म्हणून मी ठेचा केला माझ्यासाठी, स्पेशली भाकरी केली. म्हटलं ठेचा खाऊन जरा तोंडाला तिखट पण येईल, जरा तोंडाची चव चेंज होईल म्हणून मी ठेचा केला आणि जेवून घेतलं. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हे बघा आमच्या वादळाला सुट्ट्या लागल्या आहे, तर तिचं हे असं सुरू दुपारी झोपत पण नाही, काय नाही, सरना पण झोपू देत नाही. अजून मला सुट्ट्या लागल्या नाही, आमची शाळा चालू आहे 26 तारखेपर्यंत. मलाही सुट्ट्या लागते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.